तर गाईस तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे गाईस. तर गाईस तुम्हालाही माहिती असेल ती बॅड न्यूज काय असेल. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी रोजच्या प्रमाणे आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे गाईज. आणि गाईज आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग गाईज आपल्या घरातूनच करतो. तर चला गाईज पहिला आपण ब्रेकफास्ट वगैरे करू मस्तपैकी आणि मग गाईज निघू आपल्या जॉबवर. तर चला गाईज बघू बाहेरचं वातावरण कसं आहे. इकडचं व्ह्यू पण गाईज मस्त असं गाईज सकाळ सकाळचा बघा. तर गाईज सकाळ सकाळ मस्त बघा गार हवा सुटलेली आहे डोंगरावरती. ते बघा ती पिंटी बघा कशात काहीतरी शोधत बसले. तर काहीच नवीन कोणतरी आले आपल्या इकडे बघा हा एक. आणि ती जुली बघा काय तिकडे कशी बघत बसले आपल्याला ते बघा. हे बघा आणि रॉक इकडे झोपला असेल. रॉक आहे हे बघा. काहीच चला आपण ब्रेकफास्ट वगैरे करून गाईस निघू आपल्या जॉबवर. काहीच हे बघा गाईस घरापाशी मी भरपूर सारी झाडं लावलेली आहेत. इथं सगळी जांभळाची, लिंबाची, आंब्याची. हे बघा गाईस इथं पण काही झाडं भरपूर आहेत. जांभळी झाडं ही पण सगळी जांभळाची आहेत. कढीपत्ता, लिंबू. हे कुठलं झाड आहे गाईस? केळीचे झाड आहे केळीचं. तर गाईस हे बघा फायनली आता मी शोरूमवरती आलेलो आहे. पाठीमागं गाईस आलेले आहेत थोडीफार जण. आणि आपलं शॉप पण काहीच ओपन झालं नाही आहे. म्हणजे थिएटर फक्त आपलं काहीच वरती घेतलेलं आहे. बघू काहीच शॉप वगैरे ओपन व्हायची वाट बघू. बाहेरच बसू आपण काहीच थोड्या वेळ. बघा सगळेजण आलेले आहेत काही शोरूममध्ये. आता आपलं जे मटेरियल वगैरे पण होतं काही सगळं बाहेर घेतलेलं आहे आपण. तर काहीच आपण बसू काहीच मस्तपैकी. बाहेर ऊन वगैरे पडलेलं आहे. बाहेर बसू मस्तपैकी धूप वगैरे शेकत आणि मग थोड्या वेळाने जाऊ आतमध्ये जाऊन बसू आपण काहीच. मी शोरूममध्ये तिकडे काहीच बघा पाठीमागे सुनीलबाई पण आहेत. काहीतरी काम वगैरे करत बसलेत काहीच. तर काहीच आपले आता पार्सल आलं होतं एक्सचेंजसाठी गेलो होतो आपण. ते चला काहीच खोलून बघू कसं आहे. सुनीलबाई काहीतरी डेंटिंग पेंटिंग करतात इकडे. मोनिका इकडे मावशी बसलेली आहेत. तर काहीच आपलं काहीच ते एक वॉच होतं बायकोला सरप्राईज केलं होतं ते आता आलेलं आहे. थोडं काही त्यात खराबी आली होती म्हणून ते आपण एक्सचेंज केलं. चला काही ह्याला बी खोलून बघू आता हे चांगलं आहे का नाही. तर हे काहीच बघा मी आता बाहेरून बसलो आहे काहीच. तर जे आपलं काहीच ते वॉच होतं ते मी चार्जिंगला लावलेलं आहे. तर बसू काहीच थोडं बाहेर क्लायंट वगैरेची वाट बघू. कस्टमर तर काय अजून आले नाही आहे शोरूममध्ये कोणच नाही आहे. बघू आज कस्टमर होतात का नाही काय. आपले आज काल तर काहीच कस्टमर एक पण नव्हते. बघू थोडं बसू बाहेरच काहीच. हे बघा आता मी इथं बसलो काहीच खाली. आपलं जेवण वगैरे पण झालेलं आहे काहीच. इकडे बघा पाठीमागे विशाखा आणि हिमाज बसलेले आहेत. तर काहीच हे बघा मी आता काही शोरूमच्या बाहेर बसलेलो आहे. तर काहीच सकाळपासून आपलं एक कस्टमर झालं नाही. आणि आपलं तर नाही काहीच कुणाचं काहीच कस्टमर झालं नाही सकाळपासून. शोरूममध्ये फक्त काहीच फक्त लाईट चालू आहेत आणि कस्टमर तर नाही आतमध्ये. तर बघू काहीच आपण बसू शॉप बंद होईस तोपर्यंत बाहेरच बसू. कस्टमर होतात का नाही बघू काहीच आपण आता. तर गाईस तिकडे बघा आजू वरती काहीतरी सेटिंग करत बसलं बघा. साफसफाई करत बसल्या गाईस वरती. तर काही त्यांनी सेटिंग वरची काढून वाटतं त्यांनी साफसफाई केली वाटतं वरची. आणि आपल्या तर कसं काहीच वर सगळं काहीच काम जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. तर काहीच मी आता बसतो काहीच बाहेरच कस्टमर वगैरे याची वाट बघतो. गाईस तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला काही सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा गाईस, लाईक करा. चला गाईस तुम्हाला भेटतो गाईस मी थोड्या वेळाने. बघा मी आता फायनली घरी आलेलो आहे गाईस. तर गाईस घरचे बघा सगळेजण बाहेर येतात. बायको भांडी घासते बाहेर. इकडे मोठे पण हे बघा गाईस इकडे मोठे आहे. खाली बायको भांडी घासते. मम्मी पण गाईस बघा पाईप जोडते वाटतं. पाणीच नाही गाईस आपल्या घरामध्ये. 2 दिवस झालं पाणी आलं नाही आहे. आणि पप्पा बघा आतमध्ये तिकडे साधनं आतमध्ये झाडं वगैरे मारत आहे. जेवण झालं आहे मम्मी? ते बघा तिकडे पाईपलाईन लावत बसले. हां गाईस पाईप लावत बसले. तर काही चला आपण जाऊ आता आतमध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊ. आणि तो बघा काहीच रॉके तिकडे काय करतोय बघा अंधारात. रॉक्या इकडे कशाच काय करतोयस? अंदर बघा पाठीमागं जुली पण नाही. तर काही आता मी फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता काही बसलं काहीच मस्तपैकी जेवायला काय येतं मी. काहीच जेवायला मस्त स्पेशल केलं काहीच आज. मस्तपैकी काहीच नॉनव्हेज केलं आहे. आणि काही नॉनव्हेजमध्ये आहे बघा तुम्हाला दाखवतो. काहीच मस्तपैकी अंडा करी केलेलं आहे बायकोनी. आणि काहीच मला भाकरीच आवडते. भाकरी आणि अंड्याचा पोळा पण आहे काहीच. काहीच मस्तपैकी काहीच पोटभर जीव वगैरे आणि बाहेर जाऊन बसू काहीच आपण. तर गाईस फायनली आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे गाईस. तर हे बघा इकडे
तर बघा मम्मी इकडे बसले काहीच आणि बायको झोपले बघा तिकडे बिग बॉस बघत. मम्मी पण बिग बॉस बघते काहीच, बायको बिग बॉस बघत झोपलेली आहे. काहीच बघा तर आम्ही बाहेरच बसलो काहीच येऊन. तर गाईस तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे गाईस. तर गाईस तुम्हालाही माहिती असेल ती बॅड न्यूज काय असेल. तर हा गाईस तीच बॅड न्यूज तुम्हाला जी वाटते तीच आपल्या महाराष्ट्राचे गाईस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दलच गाईस. हे आपले जे गाईस महाराष्ट्राचे गाईस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गाईस यांचं दुःखद निधन झालं गाईस प्लेन क्रॅशमुळे गाईस. तर गाईस त्यांची विधी नेक्स्ट दिवशी गाईस दुपारी काहीच 11 वाजता करतील साधारण. तर काहीच मी पण काही जाणार काहीच पुण्यामध्ये खाली. तर काहीच तुम्हालाही दाखवतो तिकडे खाली पुण्यामध्ये काहीच लाईव्ह दाखवतील काहीच. तेव्हा पण काहीच आपण पण त्या विधीमध्ये काही सामील होऊ. चला काहीच मी आता बसतो काहीच थोडं बाहेर एडिटिंग वगैरे करतो इथे. पण काहीच असं वाटलं नव्हतं काहीच अचानक हे असं होईल म्हणून काहीच. मला बी काहीच ही बातमी काहीच सकाळीच कळली साधारण काहीच 10-10:30 वाजता काहीच. दिवसभर काहीच मी बोललो नाही. मग काही दिवसभर काहीच मी बातम्या बघत होतो काही दिवसभर नुसते बातम्या. मग कळाले की त्यांची विधी काहीच नेक्स्ट दिवशी काहीच 11 वाजता साधारण करण्यात येणार आहे. बघू काहीच तुम्हालाही दाखवतो चला काहीच आपण पण काहीच त्या विधीमध्ये काहीच सामील होऊ. चला काहीच मी काहीच बसतो थोडं बाहेर एडिटिंग वगैरे करतो काहीच इथेच. तुम्हाला भेटतो काहीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला काहीच हा ब्लॉग तर मी इथेच संपवतो. आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. गाईज गुड नाईट, बाय बाय.